पाण्याचा प्रश्न पेटताना धुळेकरांनी कित्येकदा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तरीही पाणी प्रश्नावर धुळे मनपाचा पाणीपुरवठा विभाग बेफिकीरच असल्याचं पाहायला मिळतंय. पाणी प्रश्नाची दखल मनपा प्रशासनाने घ्यावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे. धुळे शहरात पाण्याचा प्रश्न हा नित्याचाच झाला आहे. कारण शहरातील असे काही भाग आहेत, त्या भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाईनला छोट्या मोठ्या गळत्या लागल्याने अक्षरशः रस्ते धुवून उठत आहेत. या समस्येमुळे परिसरातील रहिवाशांना पाण्याचा तुटवडा भासत असतो. दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येमुळे कित्येकदा नागरिकांतर्फे पाठपुरावा केला जात आहे. तसेच सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर उतरून संबंधित पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र या प्रश्नावर संबंधित विभाग बेफिकीरच असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या तर धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितोड नाक्यावरील 28 नंबर शाळेजवळील पिण्याच्या पाईपलाईनला भली मोठी गळती लागल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. गर्दीचा प्रेशर मोठा असल्याने अक्षरशः रस्त्यावरून महापूर चालत आहे. धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी नवीन टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या टाक्या पाण्याने ओव्हरफ्लो होत असल्याने पाईपलाईनला गळतीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते व परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे संबंधित मनपा प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन गळतीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी येथील रहिवासी करतायत. सुनील गवळी, सहसंपादक.